स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना तुमचे जे डेली ट्रान्झॅक्शन्स असतील, मग ते इक्विटीचे असोत, ऑप्शनमधले असोत, कमॉडिटीमधले असोत, त्याची तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट नोट मिळते तुमच्या ब्रोकरकडनं आणि त्या दिवसाचे ट्रान्झॅक्शन त्याचे चार्जेस त्याच्यात असतात. परंतु त्या नोटमध्ये ती त्या दिवसापुरतीच राहते आणि मी इथे एक एक्सेलमध्ये असंच इक्विटीसाठी बाय सेल एंट्रीजसाठी डेली बाय सेल एंट्रीजसाठी एक रजिस्टर बनवलेला आहे आणि ह्या रजिस्टरमध्ये तुमची डेट वाईज म्हणजेच डे वाईज अशा एंट्रीज येत राहतील आणि त्या पुढे पुढे कंटिन्यू होत जातील. त्यामुळे तुमचा बाय सेलचा सुरुवातीपासूनचा शेवटपर्यंतचा डाटा एकाच फाईलमध्ये तुम्हाला दिसेल आणि त्या डाटाचं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अनालिसिस पण करता येईल. आपलं काही चुकतंय का, आपला फायदा किती झाला, तोटा किती झाला, हे सगळं तुम्हाला याच्यातून पाहता येईल. चला तर आपण पाहूया हे रजिस्टर. या फाईलमध्ये डेली बाय सेल एंट्री करण्यासाठी एक्सेलमध्ये डाटा मांडलेला आहे. या डाटामध्ये A to F पर्यंत तुम्हाला मॅन्युअली एंट्री करायची आहे. A to F पर्यंत तुम्हाला मॅन्युअली एंट्री करायची आहे. पुढचा सर्व डाटा हा फॉर्म्युल्याने येत राहणार आहे. इथे दुसऱ्या विभागात काय केलेलं आहे की पहिल्या विभागातले NOP हे 3 कॉलम येते. पहिल्या विभागातलेच डाटा आलेला आहे याच्यात, परंतु तो डाटा इथे हे चार्जेस काउंट करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणूनच हे 3 कॉलम इकडच्या डाटाचे घेतलेले आहेत आणि इथे मग चार्जेस येत राहतात. तर हे चार्जेस प्रत्येक ट्रान्झॅक्शन म्हणजे बाय सेल एकाच दिवसाचं असेल तर बाय सेलचं एकत्र येईल तुम्हाला इथे. नुसतं बाय किंवा नुसतं सेल असेल तर ते त्या एंट्रीचे ट्रान्झॅक्शन इथे त्याच्यावरचे चार्जेस येतील. आणि तिसरा जो विभाग आहे, हा तिसरा विभाग काय आहे तर इथून पुढे हे जे चार्जेसची टोटल आले त्या दिवसाची ती इकडे येणार आहे. पण ती इकडे येताना कशी येते पहा. इथे STT जे घेतले ते STT कशाचं घेतलंय, STT डिलेव्हरीचं घेतलं आणि दुसरा कॉलम आहे STT इंट्राडेसाठी. तर ह्या दोन्ही मिळूनचा STT इथे आलेला आहे टोटलमध्ये. तर अशा प्रकारे हे टोटल येते आणि तेही टोटल इथे आलेले सगळे मिळून, सगळ्यांचे मिळून इथे टोटल येते. म्हणजेच इथे जी टोटल आले याची आणि याची टोटल इथे आलेली आहे. ओके, असे तिन्ही विभाग प्राथमिक माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आता प्रत्यक्ष डाटा एंट्रीकडे बघूया. हा पहिला जो कॉलम आहे हा डेटचा आहे. ज्या डेटला ट्रान्झॅक्शन झाले ती सर्व ट्रान्झॅक्शन इथे येणार आहे. स्टॉकचं नाव येणार आहे आणि बाय सेल इथे आपण ड्रॉप डाऊन लिस्ट मांडलेली आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला ड्रॉप डाऊनचं हे आयकॉन दिसते. याच्यावर क्लिक केलं तर हे 3 वेगवेगळे दिसतात तुम्हाला. बाय सेल इंट्रा म्हणजे मी इंट्राडेसाठी इंट्रा म्हटलेले, बाय डिलेवरी, सेल डिलेवरी असे 3च प्रकार याच्यात येऊ शकतात. इंट्राडेमध्ये बाय आणि सेल एकाच दिवशी होतं, म्हणून जर इंट्राडेमध्ये शेअर घेतला असेल त्याची क्वांटिटी इथे आली. क्वांटिटी आल्यानंतर बाय प्राईस किती आणि सेल प्राईस किती हे तुम्हाला इथे मांडायचं आहे आणि पुढच्या गोष्टी ह्या फॉर्म्युल्याने येत जातील. फॉर्म्युले साधे आहेत, एकदम साधे फॉर्म्युले मांडलेले आहेत. ते तुम्ही पण करू शकाल असे. बाय डिलेवरी याच्यात क्वांटिटी आली, बाय प्राईज आली. बाय डिलेवरीमध्ये बाय प्राईज आली पण सेल प्राईज येणार नाही. तसंच सेल डिलेवरीमध्ये बाय प्राईज येणार नाही पण सेल प्राईज येईल. तसेच इकडे पुढे हे कॉलम बदलतात. सेल डिलेवरी असेल तर बाय प्राईज इथे येणार नाही, कारण इथं बायला प्राईजच आली नाही तर ती इथे येणारच नाही. आता पुढे इथं हा जो कॉलम मांडलेला आहे हा कॉलम असा मांडलेला आहे की इथे जी अमाऊंट येणार आहे, इथे जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते ब्रोकरेजसाठी येणार आहे. तर इथे जर इंट्राडे असेल तर इंट्राडेसाठी हे ब्रोकरेज टोटल येणार आहे. समजा ह्या याच्यावर ते ब्रोकरेज घेतला असेल, ह्या अमाऊंटवर ब्रोकरेज घेतला असेल तर तो रेट किती आहे तर 0.0003 असा आहे. तर ह्या
सेलची आणि ह्या सेलची टोटल इथे आलेली आहे. पण ब्रोकरेज आपल्याला एवढं लागणार आहे का? एका शेअरच्या एंट्रीसाठी बाय आणि सेल दोन्ही मिळून असलं तरी एवढे ब्रोकरेज लागणार आहे का? नाही लागणार. म्हणून पहिलं तर इथे कॅल्क्युलेट केलं ह्या 0.003 ह्या अमाऊंटनी इथे टोटल अमाऊंट काढली आणि इथे ब्रोकरेज म्हणून मांडलं आणि ते ब्रोकरेज इथे घेतलं. मग इंट्राडे असेल तर 20+20 असं येईल. बाय डिलेवरी असेल तर ब्रोकरेज येणार नाही. ब्रोकरेज येणार नाही तर इथे टोटल येणार नाही आणि ब्रोकरेज येणार. सेल डिलेवरीला सुद्धा तसंच येणार आहे. तर अशा प्रकारे हे मांडलेलं आहे. आणि आता आपण आलो ह्या टोटलकडे आलो आपण. इथे टोटल घेताना आपण काय केलंय पहा. इथे मांडलाय फॉर्म्युला टोटलसाठी. सम इफ्स ई. हे ई काय आहे तर हा कॉलम आहे. हा पूर्ण कॉलम म्हणजे याच्यात ज्या काही 10 लाख ओळी असतील त्या ओळीपर्यंत सिलेक्टेड आहे. म्हणजे तुमचं शीट किती पुढे सरकलं तरी हे ई प्लस ई असं इज इक्वल टू ई असं राहणार आहे. ते ई असं मानलं गेलं ते. तर हे ई राहिलं. नंतर पुढे काय आलं तर डेट आली. हा डेटचा कॉलम हा डेटचा कॉलम पुढे इथं आलेला आहे, मध्ये आलेला आहे. आणि नंतर शेवटी पर डेट आलेली आहे. ती का आलेली आहे तर इथे आयडेंटिफाय झालेलं आहे त्या दिवसात इथं त्या डेटच्या किती एंट्रीज असू, पण आपल्याला टोटल घेताना डेट ही एकच स्वरूपात आली पाहिजे. ते इथे लक्षात येणार नाही, पुढच्या एंट्रीज होतात तेव्हा लक्षात येईल तुम्हाला. तर म्हणून साठी आपण इथं युनिक फॉर्म्युला वापरलेला आहे. हा युनिक फॉर्म्युला पहा. युनिक A:A असा मांडलेला आहे. तर हा फॉर्म्युला मांडल्यानंतर हा फॉर्म्युला इथून 1 पासून 10 लाख पर्यंत ओळी असतील तिथपर्यंत हा फॉर्म्युला लागू झालेला आहे. आणि म्हणून पुढे तुम्हाला याच्यात कुठेही एंट्री करायची गरज पडणार नाहीये. हा फॉर्म्युला लावायचं कारण काय पहा. तर इथे आपल्याला मांडायचं आहे L4 म्हणजे डेट मांडायची ॲक्च्युली. इथे ॲक्च्युअल डेट मांडायची की त्या डेटचा रेफरन्स घेऊन ही टोटल घ्या. म्हणजे 7 तारखेला कितीही ट्रान्झॅक्शन असू द्यात, 10 असू द्यात, 2 असू द्यात, तर त्याची टोटल घ्या असं हे युनिक सांगतंय आपल्याला. आणि हे युनिक जरी इथे 7 तारीख 3 वेळा आली असली तरी इथे एकदाच आली. ही 3 जून 2024 इथे 6-7 वेळा जरी आलेली असली तरी इथे एकदाच आलेली आहे. आपला टोटलचा फॉर्म्युला असा तयार झालेला आणि हाच फॉर्म्युला पुढे आपण ड्रॅग केला. आता आपण इथे हे काढून टाकूया. हे पण काढतो मी. तर इथे जेव्हा फॉर्म्युला पूर्ण झाला तेव्हा इकडे पुढे आपण ड्रॅग केला. तर तो पहा हा फॉर्म्युला ड्रॅग झाला त्या फिगरसाठी. हाच फॉर्म्युला पुढच्या ओळीत ड्रॅग करताना हा सिलेक्ट करा सेल आणि तो इथे पेस्ट करा. सिलेक्ट करून हा कॉपी करा आणि इथे येऊन पेस्ट करा. इथे पेस्ट झाल्यानंतर तो पुढे ड्रॅग करा. अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवसाचं काम पूर्ण करता येईल. आता आपण येऊया पुढच्या दिवसाला. पुढच्या दिवसाला आल्यानंतर तुम्ही ही इथपर्यंत सगळी डाटा एंट्री करून तर ठेवली. पुढच्या तारखेची डाटा एंट्री तर करून ठेवली, पण पुढे इकडे काहीच आलेलं नाही. त्यासाठी इथला एक सेल सिलेक्ट करा. ही एक ओळ इथपासून इथपर्यंत सिलेक्ट केली ज्यामध्ये फॉर्म्युला आहे. कॉपी केल्यानंतर इथे येऊन हे सगळं एवढं आपण सिलेक्ट केलं आणि इथे पेस्ट करा. तुमचा सगळा डाटा इथे फॉर्म्युलाद्वारे येऊन जाईल. त्याच्यानंतर टोटल ही इथे पण काढून टाकतो मी. आता पुढच्या दिवसाची टोटल घेताना आपल्याला ह्या सेलमधली कॉपी करा आणि इथे पेस्ट करा. हे पहा इथे पेस्ट केली. इथे पेस्ट केल्यानंतर इथे जी टोटल आलेली आहे तीच टोटल इथे आली. पहा इथे जी टोटल आली ना तीच टोटल इथे आली. आता इथे हे काय आहे डेट काय आलेली आहे L4. इथे जी डेट आहे तीच इथे आलेली आहे. आता आपल्याला इथे डेट बदलायची आहे. मग ही डेट बदलण्यासाठी आपल्याला इथे L4 ऐवजी काय करावं लागेल. 3 तारीख कुठल्या कॉलममध्ये आपली 5. ह्या 5 मध्ये 3 तारीख म्हणजे L5 अशी आपली ही येणार आहे.
म्हणून आपण काय करणार इथे L4 ऐवजी L5 करणार, L5 आणि एंटर करणार. आपली त्या दिवसाची टोटल इथे आली. तर अशी त्या दिवसाची त्या सेलची टोटल आलेली आहे. आता ती ड्रॅग करायची आपल्याला. इथपर्यंत आलो, ही ड्रॅग केली आणि ही आपली टोटल आली. असंच पुढे पुढे तुम्हाला करत जावं लागेल. तुम्हाला मॅन्युअली काय करायचं आहे, एकतर फॉर्म्युला कॉपी करून पेस्ट करायचा आहे. दुसरं म्हणजे फक्त डेट बदलायची. ज्या तारखेची एंट्री आलेली आहे त्या तारखेची डेट बदलायची आणि ती डेट कुठून घ्यायची तर इथून घ्यायची. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार झालेला आहे, जो तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्ही तुमचं स्टॉक मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन जी झालेली आहेत त्या सर्व रेकॉर्डचं इथे एकत्रितपणे रेकॉर्ड पाहू शकाल. इथेच थांबतो. धन्यवाद.